अजिंक्यतारा सातारा, अर्थातच अजिंक्यतारा या किल्ल्यावरून दिसणारं हे सातारा नगरीचं विहंगम असं दृश्य, जसं जंगलाने आपण पाहिलेली वनं आहेत त्याप्रमाणे आज आपल्याला सिमेंटची वनं, सिमेंटची जंगलं या ठिकाणी वसलेली दिसत आहेत। हे अतिशय विचार करण्याजोगी एक गोष्ट, कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनाच्या या मोहिमेमध्ये हा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा भाग, की ज्या पांढऱ्या शुभ्र अशा रंगाने या ठिकाणी सिमेंटची जंगलं वसलेली आहेत। काळाची गरज असली तरी सोबतच आरोग्य हा एक महत्त्वपूर्ण भाग, आणि आरोग्य जर आपल्याला जपायचं असेल तर पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाशिवाय पर्याय नाही। अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणी आपल्याला झाडं कमी आणि सिमेंटची जंगलं या ठिकाणी भरपूर असलेली या ठिकाणी एक चित्र आपल्याला दिसून येतं। तर यामध्ये आपण बदल करायचा असेल तर झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू। पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण, याला पर्याय नाही। तेव्हा ही बाब आपण लक्षात घेऊया आणि ऐतिहासिक वारसा जपतच आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करूया। या ठिकाणी असणारी ही झाडं आणि त्याचबरोबर ही असणारी सिमेंटची झाडं, याचा आपण निश्चितच विचार करूया आणि वेळीच काळाची गरज ओळखून पुढचे पाऊल टाकूया। जगात भारी, अर्थातच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आज अजिंक्यतारा सातारा या किल्ल्याला भेट दिली आणि या ठिकाणी ऐतिहासिक वारशासोबतच असणारा हा एक भाग लक्षात आला आणि त्या निमित्तानं मांडलेला एक छोटासा विचार। तेव्हा या विचारावरती आपण विचार करूया आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल कशी आपल्याला यशस्वी करता येईल त्यासाठी आपण कटिबद्ध होऊया। हिम्मतराव मलमे सर आणि सोबत आमचे मित्र डॉक्टर संतोष देसाई, आम्ही सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया, या सामाजिक पर्यावरणविषयक दैनंदिन संदेशासोबत सायकल सफर नियमित करत असतो। त्याचाच आज शिवजयंतीचा हा क्षण, आजची सायकल सफर पलूस, कराड आणि सध्या अजिंक्यतारा सातारा। अजिंक्यतारा सातारा 16व्या शतकात अजिंक्यतारा सातारा आणि सध्या भवानी माता मंदिरामध्ये